Astha Foundation Aurangabad is an NGO formed in 2008 by a group of socially aware people of Aurangabad with a prime objective to provide much needed attention, comfort, care, love, dignity and respect for senior citizens. It is registered under Bombay Public Trust and Societies Act. It has got 12A as well as 80G registrations. As per 2011 census, the population of senior citizens in India is around 10.4 crores, which is 8.8% of the total population of India. 65% of those are married, 32% are widowed, and 3% are divorced. Moreover, 48% of older women and 15% of older men being widowed. This worsens the adversities of women compared to men. While majority of the elderly are still living with their family, 60% of them face abuse and harassment. 66% are either poor or below poverty line. About 20% of them either live alone or only with spouse, and hence have to manage all their needs on their own. Among elderly men, 26% have no income, 14.1% have meager income from other sources, 13.4% have from agriculture, 13% get social pension, 16.5% get government pension, and 17% get salary. While among women, 58% have no income, 4.9% get from other sources, 22.4% get social pension, 7.8% get government pension, and 6.9% get from salary. There are approximately 728 old age homes in India, and out of these, only 133 in Maharashtra. Understanding the needs of senior citizens, Astha Foundation Aurangabad has started Astha Ghar and Daycare Center for the senior citizens, where their emotional, mental and medical needs are taken care of. आस्था फाउंडेशन की शुरुआत 2009 में हुई है और हमारी 11 लोगों की ट्रस्टीज की टीम है और इसके अलावा 20 से 25 एक्टिव वॉलंटियर्स की टीम है और हमने हमारा आस्था घर ऑलरेडी शुरू कर दिया है। एक बंगला रेंट पे लिया है जहां पे 10 से 12 लोगों की कैपेसिटी है और अब हम यहां से हमारे बड़े प्रोजेक्ट की ओर बढ़ रहे हैं जिसकी कैपेसिटी अराउंड 100 लोगों की रहेगी, जिसका नाम है बसंत प्रभा विसावा। आस्था फाउंडेशन से मैं 2007-8 में परिचय में आया और उन लोगों का विज़न, उन लोगों का डेडिकेशन उसी तरह का था जो मेरे मन में था। तो मेरे पिताजी बसंत कुमार जी के इस अधूरे सपने को आस्था फाउंडेशन बसंत प्रभा विसावा के माध्यम से पूरा करने जा रहा है। मेरे ससुर जी का एक सपना, अधूरा सपना था कि हम ज्येष्ठ नागरिकों को जो अपने घर में किसी कारणवश नहीं रह पाते और उनको उचित वातावरण मिले, आराम की ज़िंदगी मिले, तो उनका सपना था कि एक वृद्ध आश्रम बनाया जाए। आमचा बसंत प्रभा विसावा हा प्रोजेक्ट जो सुरू होणार आहे त्याला आम्ही आस्था घर म्हणतो। जडगाव नावाचं गाव आहे, कुंभेफळच्या मागच्या बाजूला। त्या 3 एकर जागेवर त्याचं कन्स्ट्रक्शन होणार आहे आणि 100 लोकांची सोय आम्ही तिथे करतो। तिथे सगळ्या गोष्टी असतील, म्हणजे लायब्ररी असेल, मेडिटेशन रूम आहे, फिजिओथेरपी ची सोय आहे, रेग्युलर डॉक्टर्स येतील आणि तिथे गार्डन असेल। डे केअर सेंटर किंवा दिवसभरासाठी एकत्र राहण्याचं ठिकाण सुद्धा ही एक अतिशय चांगली संकल्पना आम्ही आणणार आहोत, कारण ज्यामध्ये त्या ठिकाणी व्हॉलंटियर्स आणि ज्येष्ठ नागरिक हे एकत्र राहून दिवसभर राहून एक जीवनाची चांगली गुणवत्ता त्यांना मिळू शकेल आणि त्याशिवाय ह्या ज्या काही समस्या आहेत ज्याच्यामध्ये त्यांच्या भावनांची आणि मानसिक ह्याची गरज जी आहे ती पूर्ण होऊन जीवनाची गुणवत्ता नक्कीच वाढेल। याशिवाय तिथे आम्ही 2 ते 3 रूम असे ठेवणार आहोत की ज्या ठिकाणी त्यांचे फॅमिली मेंबर्स येऊन राहू शकतील। म्हणजे उदाहरणार्थ दिवाळीत त्यांना असं वाटतं की आपण सगळे एकत्र राहू, ह्यांना लांब जाणं धावपळ करणं शक्य नाही, पण त्यांचे फॅमिली मेंबर्स तिथे येऊन राहतील, एखादा सण एखादा ते एकत्र साजरा करू शकतील। तोल न जाण्यासाठी व्यायामाचे क्लासेस
व्यायामाचे वर्ग आम्ही घेत असतो आणि याच्यामध्ये तोल न जाण्यासाठी जे व्यायाम करणं जरुरी आहे ते साधे सोपे व्यायाम, ऑटिगो एक्सरसाइजेस ज्याला म्हणतात, ते आम्ही घेत असतो. स्मृतीविषयक समस्यांसाठी दर शुक्रवारी आम्ही आमच्या आस्थाघरामध्ये स्मृती संजीवनी म्हणून एक मेमरी क्लिनिक चालवतो, ज्याच्यामध्ये आम्ही स्मृतीविषयी सगळी शास्त्रीय माहिती देतो आणि त्याचबरोबर स्मृती आपली कशी ठेवायची, टिकवून ठेवायची, त्यासाठी काय वेगवेगळ्या गोष्टी करायच्या ह्या ते केल्या जातात. जसं लहान मुलांसाठी वॅक्सिनेशन अवेलेबल आहे तसं सिनियर सिटीजनला सुद्धा वॅक्सिनेशन अवेलेबल आहे. तर तो विचार करून न्यूमोनियाचे इंजेक्शन जवळ 100 ते 125 इंजेक्शन्स आम्ही दिली. 101 मातोश्रीमध्ये तिथे वृद्धाश्रम आहे तिथे दिली आणि दुसरं मुक्ती सोपान म्हणून एक गावात वृद्धाश्रम आहे तिथे दिले. याशिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही काळानंतर वृद्धांना मग मदतीची गरज लागते आणि त्यासाठी आम्ही 4 महिन्याचा जो सर्टिफिकेट कोर्स आहे जेरियाट्रिक केअर टेकरचा, म्हणजे वृद्ध व्यक्तींची काळजी घेण्यासाठी विशेष मनुष्यबळ, ते त्या ठिकाणी तयार केलं जातं. वैशाली यादव, टाटा इन्स्टिट्यूट आणि आस्था फाउंडेशन यांच्यातर्फे जो जेरियाट्रिक केअर कोर्स चालवला जातो त्याच्या दुसऱ्या बॅचची मी विद्यार्थिनी आहे. या कोर्समुळे मला जॉब अवेलेबल झाला आणि पूर्वीच्या जॉबपेक्षा ह्या जॉबमध्ये मला समाधान पण बऱ्यापैकी जाणवतं आणि सेवाभाव जो आहे आपला, ते वृद्ध व्यक्तींविषयी ज्या भावना असतात त्या समजून घ्यायला मला खूप मदत झाली. तसंच यामुळे फायदा असा झाला की वृद्ध व्यक्तींची सेवा करायला मिळतंच, त्याबरोबर इन्कम पण चांगलं मिळतं. बाकी मी पूर्ण समाधानी आहे या जॉबमुळे. 5-6 सालों से हम इसमें काफ़ी कुछ काम अलग अलग फील्डों में करते रहे हैं, अलग अलग एक्टिविटी की है और सभी से उम्मीद करते हैं कि जो हैं सब लोग इसमें बढ़ चढ़कर अपना सहयोग हर तरह से देवें. Let us see what the stakeholders have to say about Astha Foundation Aurangabad and its activities. माझं नाव चंद्रकांत त्र्यंबक रायपूरकर आणि जवळजवळ मी 3 वर्षापासून इथे राहतो. मी इथे आल्यापासून मला बरेच लोक एकच प्रश्न विचारतात की तुम्हाला इथे कसं वाटतं, तुम्हाला इथे काय वाटतं. तर मला त्यांना एका शब्दाचं सांगायचं आहे की मला इथे घरच्यापेक्षाही चांगलं वाटतं. कारण घरी जेवढी व्यवस्था आपली राहू शकत नाही त्याच्यापेक्षा जास्त व्यवस्था आणि विशेषतः मेडिकल दृष्टिकोनातून तब्येतीची व्यवस्था वगैरे जे हे घेतात तशी घरी घेतली जात नाही. पहिले म्हणजे वेळेशीर आमचं जेवण असतं, नाश्ता असतो, चहापाणी असतं. ही वेळ आपल्या घरच्या संसारिक जीवनामध्ये सापडत नाही. किंवा आपली जी गृहिणी आहे, आई किंवा बहीण किंवा पत्नी जी काही आहे, तिला ही परिस्थितीमुळे हे जमत नाही. कारण पुरुष मंडळी जी असतात ते कामासाठी सकाळी 8 वाजता बाहेर निघून जाणार आणि मग बाकी सगळे घरचे कामं जे आहे त्या या स्त्रीवरच येतात. म्हणून त्यानिमित्ताने पण नवरा जसा ड्युटीवर जातो, कामावर जातो, सगळा डब्बा त्याच्याबरोबर बनवून दिल्यानंतर ती या घरकामासाठी बाहेर निघते. तेव्हा ते बाजारहाट असतो, औषधं असतात, डॉक्टरकडे जाऊन मुलांना दाखवणं असतं, मुलांना शाळेत सोडणं असतं, मुलांना शाळेतून आणणं असतं. त्या सगळ्या गोष्टी करता करता तिथे दमछाट होते. म्हणून परिस्थिती जी बदलली आहे त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी बदललेलं पाहिजे. म्हणून त्या दृष्टिकोनातून यांनी जो हा वृद्ध लोकांसाठी जो आश्रम चालू केलेला आहे ती एक चांगली उत्कृष्ट व्यवस्था अशी यांनी समाजासाठी निर्माण करून ठेवलेली आहे, पुढचा काळ दृष्टीत घेऊन सुद्धा. तर माझं हेच म्हणणं आहे की असं आता आजकालची परिस्थिती अशी आहे की पुरुष आणि स्त्री दोघांना नोकरी करावी लागते आणि मुलं अगदी जवळजवळ संतती फार लिमिटेडच आहे. 1 किंवा 2 मुलांच्या वर जास्त होऊ शकत नाही. म्हणून आजोबा आणि आजी ज्या गोष्टी जे लोक घरी आहेत त्यांची फार कुचंबणा होते, कारण त्यांचा वेळ जात नाही आणि हे लोक सगळे बाहेर झाले त्यांना घरी एकटं फार जाणवतं. म्हणजे एकटं टाईमपास करणं फार मुश्किल होतं. त्या गोष्टीवरून सुद्धा ही एक व्यवस्था इथे अशी आहे की आम्ही सगळेजण समवयस्क सम परिस्थितीमध्ये असलेले ते लोक अत्यंत सुखात आणि चांगल्या तऱ्हेने आपलं जीवन इथे जगू शकतो ना. शेवटी काय माणसाला जीवनात काय हवं असतं, माणसाला जीवनामध्ये फक्त आनंदच हवा असतो. त्याला 1 मिनिटाचं दुःख नको किंवा कष्ट नको. तर त्या दृष्टिकोनातून हे आश्रम, ही व्यवस्था या लोकांनी जी केलेली आहे विचार करून ती फार उत्कृष्ट आहे आणि यांना या कार्यामध्ये नित्य यश मिळो
आणि अशी व्यवस्था पुष्कळ लोकांसाठी हवी ही माझी सजी इच्छा आणि या लोकांना धन्यवाद. हॅलो, तुमचं आस्था संस्था म्हणजे एक देवघर असल्यासारखं आहे. कारण म्हातार माणसांना शांतपणाने राहायला मिळते. तुम्ही सगळे लोक तिथे एवढं प्रेमाने वागता त्यांच्याबरोबर, त्यामुळे त्या लोकांनाही बरं वाटते. कारण म्हातारपणी काही काही दुखणी भर असतात, त्यावेळेला तुम्ही त्यांना सगळं समाधानाने सांगता काय करावं कसं करावं, त्यामुळे त्यांनाही बरं वाटते. 2 शब्द म्हातारपणी दुसरं काही लागत नाही. 2 शब्द प्रेमाने कोण बोलते ते त्याच्याने पुष्कळ गुण आल्यासारखं होतं. तुम्ही इतकं प्रेमाने काम करता, श्रद्धेने काम करता, निरपेक्ष बुद्धीने काम करता. परमेश्वर तुम्हाला आयुर आरोग्य देऊ दे आम्हाला. आणि तुमचं सगळं काळजी घेणारा परमेश्वर आहेच आहे सगळ्यांचं. तरी त्याचा कृपा तुमच्यावर खूप खूप असावं असं माझी विनंती, असं मी प्रार्थना करते. माझं नाव नरेंद्र त्रिंबक पत्की. आस्थाशी तसा 2-2.5 वर्षापासून संबंध आहे, पण मी आज इथे जे उभा आहे ते एक माझा अनुभव जो चांगला आलेला आहे त्याच्याबद्दल सांगण्यासाठी. आपण लहान मुलांसाठी पेडियाट्रिक्स म्हणून कोर्स असतो, तसा वृद्धांची काळजी घेणारा जिरियाट्रिक्स हा कोर्स असतो. हा जिरियाट्रिक कोर्स आस्थातर्फे चालवला जातो. या कोर्समध्ये साधारण एका बॅचला 20 विद्यार्थी घेतले जातात आणि अशा 5 बॅचेस आतापर्यंत आस्थाने पूर्ण केलेल्या आहेत. ह्या कोर्स केलेल्या विद्यार्थ्यांची आस्थानंतर चौकशी करून त्यांना नोकरी मिळवून देण्याच्या दृष्टीने पण मदत करत असते. असाच अनुभव माझा आलेला आहे. माझी आई साधारण 2 वर्षापूर्वी कुठेतरी पाय लचकला आणि पाय मुरगाळला म्हणा, तिला पलंगावरून खाली उतरता पण येत नव्हतं. अशा अवस्थेत काय करावं कळत नव्हतं. घरात मी आणि पत्नी दोघंच होतो. आम्ही पूर्ण वेळ आईजवळ बसून राहणं शक्य नव्हतं. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की वृद्धांना, म्हणजे मी सुद्धा वृद्धच आहे, जास्त बोलायची सवय असते आणि आपलं बोलणं कोणीतरी ऐकावं हे वाटत असतं आणि नेमकं त्याच्या उलट होत असतं. घरामध्ये बाकीच्यांना वृद्धांचं ऐकून घेण्याची सवय नसते, जास्त बोलावं असं वाटत नाही आणि मग वृद्ध एकाकी जास्त कुढत राहतात. या सगळ्याची जाणीव मला असल्यामुळे मी आमच्या जिऱ्याटिक कोर्स केलेली एक मुलगी प्रियंका निंबाळकर, तिला घरी बोलवलं आणि आईला म्हटलं, आई ही मुलगी तुझी दिवसभर सेवा करेल. पहिल्यांदा तर आईने झोडकावून लावलं, ते काय मला कोणी सेवेकरी वगैरे काही नको, मी माझी करील. पण म्हटलं अगं नाही, तिलाही गरज आहे, तुलाही गरज आहे. आपण काही दिवस ठेवून पाहू, तुला जर बरं वाटलं तर तिला कंटिन्यू करू. आणि तुम्हाला मला खरंच सांगायला आनंद वाटेल की ज्या माझ्या आईची परिस्थिती महिनाभर राहील का नाही असं वाटत होतं मला, या प्रियंका निंबाळकरच्या सेवेमुळे. म्हणजे रोज ही मुलगी 9 वाजता यायची, संध्याकाळी 6 पर्यंत अक्षरशः आजीच्या खोलीमध्ये असायची. आजीला काय हवं नको तो विचारायची. आल्या आल्या तेल मॉलिश करणं, अंघोळ घालणं, व्यवस्थित तिचे वेणीफणी करणं, तिच्या वेळा सांभाळून तिला वेळेवर खाणं पिणं देणं. इतकी सवय झाली आमच्या आईला तिची की एखाद्या दिवशी जरी 15 मिनिटं उशीर झाला तरी सारखं विचारायची की प्रियंका का नाही आली, प्रियंका का नाही आली. तर अशा या प्रियंकानं सर्व्हिस चांगली दिल्यामुळे माझ्या आईचं आयुष्य 1.25 वर्ष वाढलं. याच्यासाठी मी आस्थाचा खरोखरच कायम ऋणी राहणार आहे. आणि म्हणूनच जी जबाबदारी मला आस्था देत आहे ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडण्याची माझ्याकडून शर्त केली जाईल. धन्यवाद. मैं सीहू देवड़ा, टैक्स कंसल्टेंट, 1973 से प्रैक्टिस में हूँ. मैं एक्स प्रेसिडेंट टैक्स प्रैक्टिशनर एसोसिएशन का भी हूँ. विजय उलसुलकर जी एवं हंसना जी आस्था फाउंडेशन की ओर से मेरे पास आए थे. उन्होंने आस्था फाउंडेशन क्या कार्य करना चाहती है उसके बारे में जानकारी दी है. उन्होंने बताया कि हमारी वृद्धाश्रम बनाने की इच्छा है. उस हिसाब से उन्होंने एक पॉम्पलेट लाए थे, उसमें मेरे को पूरी जानकारी दी है. मैंने उसमें ये भी नहीं देखा कि ट्रस्टी कौन कौन है, सिर्फ मैंने यही पूछा उनसे कि मेरे को एक रूम डोनेट करना है, आप हमें उसके लिए इंस्टॉलमेंट दे सकेंगे क्या. वो एक ही शब्द में उन्होंने हाँ कह दिया. मैंने भी राजी होकर एक रूम बुक किया.
उसके बाद मैंने ट्रस्टियों से भी काफ़ी मुलाकात हुई और हंसलाल जी ने उनके जो प्रोजेक्ट चल रहे थे वो समक्ष लिए मेरे को साथ में लिया के बताए। काफ़ी सराहनीय काम चल रहे थे उनके। वो वृद्धाश्रम का वास्तु जो है काफ़ी प्रगति पर है। मैंने उनके मेडिकल प्रोजेक्ट जो चलते हैं वो भी देखा हूँ। एक ओल्ड एज वालों के लिए नर्सरी प्रोग्राम डिग्री कोर्स है कुछ, तो वो भी आस्था फाउंडेशन चलाता है। मैं नमन करता हूँ सब ट्रस्टियों को जो इतना बड़ा त्याग कर रहे हैं। डॉक्टर नरेंद्र वैद्य आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आस्था फाउंडेशनच्या रूपानं औरंगाबादमध्ये अत्यंत चांगला उपक्रम सुरू केलेला आहे। आस्था फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी व्यवस्था औरंगाबाद शहरामध्ये केलेली आहे आणि त्याला वृद्धाश्रम असं नाव न देता त्यांनी त्याला आस्थेवाईकपणे आपण ज्या पद्धतीनं आपल्या घरातील ज्येष्ठांची काळजी घेतो त्या पद्धतीनं काळजी घेण्याचा दृष्टिकोन ठेवावा या उद्देशाने त्याला आस्था फाउंडेशन असं त्यांनी नाव दिलेलं आहे। सहसा वृद्धाश्रम म्हटलं की लोक त्याच्याकडे फार चांगल्या नजरेने बघत नाहीत, परंतु ज्येष्ठांची संध्याकाळ, आयुष्याची संध्याकाळ ही अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि चांगल्या तब्येतीने त्यांची राहावी या दृष्टीने त्यांनी सुरू केलेलं आस्था फाउंडेशनचं कार्य मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे आणि तिथे जवळ जाऊन अनुभवलेलं सुद्धा आहे। वृद्धाश्रम ही आज एक सामाजिक गरज आहे। आपण आता 21व्या शतकामध्ये आहोत आणि या 21व्या शतकामधलं जनजीवन हे अत्यंत धकाधकीचं, धावपळीचं असं जनजीवन आहे। अशामध्ये न्यूक्लिअर फॅमिलीजचा संपूर्ण भारतामध्ये आता सगळीकडे न्यूक्लिअर फॅमिलीज झालेल्या आहेत आणि अशामध्ये ज्येष्ठांकडे दुर्लक्ष होणं हे एक सहज गोष्ट अशी झालेली आहे आणि अशा वेळेस आस्था फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी जो त्यांचा मला असं वाटतं शेंद्रा MIDCच्या जवळ त्यांची नवीन वास्तू येत आहे। वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघितलं तर ती अत्यंत मोठी अशी वास्तू आहेच, परंतु त्याचबरोबर मला असं वाटतं की जे कोणी ज्येष्ठ त्या ठिकाणी आपली आयुष्याची संध्याकाळ व्यतीत करण्यासाठी जातील त्यांना चांगलं वातावरण त्या निमित्तानं मिळेल, त्यांना त्या ठिकाणी खेळकर पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी त्यांचं राहील आणि म्हणून अशा ह्या संस्थेशी संलग्न होणं, अशा ह्या संस्थेशी जोडणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आम्हाला वाटली आणि म्हणून आम्ही फूल नाही फुलाची पाकळी म्हणून त्या संस्थेला आम्ही मदत करायचा प्रयत्न केला। त्याचबरोबर ज्येष्ठांमध्ये डिमनेशियाचा मोठा प्रकार आपल्याला आढळून येतो आणि अशा डिमनेशियाच्या पेशंट्सची काळजी घेण्यासाठी त्यांनी तरुण मुलं तयार करायला सुरुवात केलेली आहे। दरवर्षी त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून मला असं वाटतं की अनेक मुलं बाहेर जाऊन तयार होतात, त्यांना रोजगारही उपलब्ध होतो आणि ज्येष्ठांची काळजी घेण्यासाठी काही लोक तयार होतात, त्यांच्या 2 पैसेही त्यामध्ये मिळतात। त्यामुळे आस्था फाउंडेशनच्या माध्यमातून जे कार्य चालू आहे निश्चितच असं अभिनंदनीय कार्य आहे। त्याला आपण सर्वांनी अतिशय मन मोकळेपणाने पाठिंबा द्यावा, कारण त्याच्याशी जुळलेली असलेली सर्व मंडळी ही नामवंत मंडळी आहे आणि त्यांच्या बाबतीमध्ये विश्वासार्हता अत्यंत मोठी आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। तो अभी जो हमारा ये मेन प्रोजेक्ट है बसंत प्रभा विसावा, जो 3 एकड़ में हम कंस्ट्रक्ट कर रहे हैं, जिसका एक्सपेंस अराउंड 5 से 6 करोड़ रुपए जाएगा और साथ ही साथ ऑलरेडी जो आस्था घर चल रहा है जहां 10 से 12 लोग रह रहे हैं, तो ये दोनों एक्सपेंसेस को पूरा करने के लिए अभी वक्त आ गया जहां हमको समाज के रियल सपोर्ट की जरूरत पड़ेगी। ये सपोर्ट कैश में हो सकता है, ये सपोर्ट काइंड में हो सकता है और जितना ज़्यादा सपोर्ट हमको मिलेगा सोसाइटी से
उतना ही जल्दी हम ये हमारा प्रोजेक्ट पूरा कर पाएंगे जैसा हम चाहते हैं और लोगों को सर्व कर सकेंगे।